श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीला महादेव प्रसन्न होणार. या 4 राशींना प्रेम, पैसा आणि समाजात प्रसिद्धी मिळणार. नवी गाडी, घर घेण्याचे योग जुळणार. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास 2.5 दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. ज्योतिषशास्त्रात चंद्राला माता, मन, सौम्यता आणि सुंदरतेचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे चंद्राच्या गोचराचा नक्कीच शुभ अशुभ प्रभाव 12 काही राशींवर दिसतोच. पंचांगानुसार चंद्र 15 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री 12:41 धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल. चंद्राचे हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. तसेच या दिवशी महाशिवरात्र देखील आहे, ज्यामुळे हा दुर्मिळ शुभयोग खूपच भाग्यशाली ठरेल. महाशिवरात्रीला चंद्राचे राशी परिवर्तन 4 राशींना आर्थिक सुख देणार. चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे कर्क राशी. चंद्राचा मकर राशीतील प्रवेश कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील चढ उतार थांबतील. मानसिक तणाव कमी होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कर्क राशीसाठी महाशिवरात्री 2025-26 हा काळ अत्यंत शुभ असून महादेवाच्या कृपेने भावनिक स्थिरता, जुन्या सवयींपासून मुक्ती आणि आत्मिक विकासाच्या संधी मिळतील. या काळात मानसिक शांतता लाभेल आणि नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. चंद्राशी संबंधित असल्याने महादेवाचे विशेष आशीर्वाद कर्क राशीवर राहतात. महाशिवरात्री विशेष उपाय कर्क राशीसाठी. अभिषेक. महाशिवरात्रीला शिवलिंगावर तुपाचा अभिषेक करणे अत्यंत फलदायी ठरेल. शिवलिंगाला काचेच्या दूध, पवित्र जल, अष्टगंध आणि चंदन अर्पण करावे. पांढरी मिठाई अर्पण करून उपवास करावा. मंत्र ओम नमः शिवाय किंवा शिवसहस्र नामावलीचे पठण करा. यामुळे मानसिक शांतता मिळेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आकस्मिक लाभ, नोकरी व्यवसायात अनपेक्षित धनलाभ किंवा प्रगती होऊ शकते. जुन्या नकारात्मक सवयी किंवा जुने विचार सोडून नवीन सुरुवात करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. कर्क रास ही चंद्राशी जोडलेली आहे. याचा अर्थ असा की भगवान महादेवाचे कर्क राशीवर नेहमी कृपाछत्र असते. चंद्रकोर भगवान शिवाच्या माथ्यावरवी अभूषित आहे. तशाच प्रकारे भगवान शिवाचे चंद्राशी रास असलेल्या कर्कवर प्रेम आहे. चंद्र ही शीतलता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. भगवान शिवाचा क्रोध आपणा सर्वांना माहिती आहे. भगवान शिवाचा क्रोध प्रलयाला आमंत्रित करतो. त्यामुळे चंद्र भगवान शिवाला शीतलता देते. त्यामुळे भगवान शिव शांत राहतात. जर तुमची राशी कर्क असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला जलाभिषेक अवश्य द्यावा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कर्क राशीच्या लोकांवर भगवान शिवाचा
नेहमीच आशीर्वाद असतो, कारण त्याचा अधिपती चंद्र आहे. भगवान शिव ज्याला त्यांच्या मस्तकावर धारण करतात. परिणामी भगवान शिव स्वतः कर्क राशीच्या लोकांना सर्व संकटांपासून आणि अडचणींपासून वाचवतात. ते त्यांना कधीही हानी पोहोचू देत नाहीत. कर्क राशीचे लोक अत्यंत संवेदनशील असतात आणि म्हणूनच जेव्हा कोणी त्यांना दुखावते तेव्हा ते कधीही विसरत नाहीत. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार करा. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. कर्क राशीसाठी फेब्रुवारी महिना हा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. शिक्षण, माध्यमे किंवा सेवा क्षेत्रातील लोकांसाठी हा महिना अनुकूल राहील. तुमच्या कलात्मक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. जुनी अपूर्ण कामे महिन्याच्या मध्यात पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगली संधी घेऊन येईल. कर्क राशीसाठी फेब्रुवारी महिना हा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. शिक्षण, माध्यमे किंवा सेवा क्षेत्रातील लोकांसाठी हा महिना अनुकूल राहील. तुमच्या कलात्मक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. जुने अपूर्ण कामे महिन्याच्या मध्यात पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगली संधी घेऊन येईल. कर्क राशीसाठी फेब्रुवारी महिना आर्थिकदृष्ट्या मध्यम राहील. उत्पन्न स्थिर राहील आणि कुटुंब किंवा शिक्षणासाठी अतिरिक्त खर्च होऊ शकतो. तुमच्या खर्चाची बजेट बनवा आणि अनावश्यक खर्च टाळा. जुन्या गुंतवणुकीमुळे नफा मिळू शकतो. मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सल्ला घ्या. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते या महिन्यात परत मिळू शकतील. सुरुवातीलाच शुभ ग्रहांची मदत मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात, नोकरी, धंदा, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात नवीन करारांची शक्यता. आपल्या भाग्योदयाची बीजे पेरली जाणार आहेत. नवीन केलेले नियोजन भविष्यामध्येही फायदेशीर ठरू शकेल. व्यवसाय धंद्यात त्या दृष्टीने हालचाली करणे हितकारक ठरेल. उत्पन्नात वाढ झाल्याने आपण चिंतामुक्त होणार आहात. मात्र चालू नोकरीमध्ये ताणतणावाला तोंड द्यावे लागेल. तसेच कायदेशीर बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. आपल्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, वाहने सांभाळून ठेवणे. आपल्या कुटुंबात तसेच कार्यक्षेत्रात समतोल ठेवणे हिताचे ठरेल. त्यामुळे त्यांचे चांगले परिणाम मिळतील. आपणास हवा तसा बदल मिळेल. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्याही आरोग्याकडे लक्ष ठेवावे लागेल. आत्मविश्वासात वृद्धी होईल. त्यानंतर आहे मकर राशी. मकर राशीतच चंद्राचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे हे राशी परिवर्तन मकर राशीसाठी विशेष फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना
नवी संधी मिळेल. मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे, जे भगवान शिवाचे एक महान भक्त आहेत आणि त्यांना आपला गुरु मानतात. पौराणिक मान्यतेनुसार शनिदेवाला भगवान शिवाच्या आशीर्वादानेच दंडाधिकारी पद मिळाले होते. म्हणूनच भगवान शिव मकर राशीच्या लोकांना त्यांचे विशेष आशीर्वाद देतात. या राशीचे लोक नशिबापेक्षा कठोर परिश्रमांवर जास्त विश्वास ठेवतात आणि म्हणूनच बहुतेक क्षेत्रात यश मिळवतात. जर त्यांनी ध्येय निश्चित केले तर ते साध्य करतात. मकर राशीच्या लोकांसाठी हा गोचर आर्थिक दृष्टीने निर्णायक ठरू शकतो. बुध तुमच्या धनभावात भ्रमण करणार असल्याने अचानक धनलाभ, अडकलेले पैसे मिळणे किंवा नव्या कल्पनातून उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. नोकरीबरोबरच व्यवसायातही नव्या संधी निर्माण होऊ शकतात. एकाग्रता आणि विचारशक्ती वाढल्याने बचत, गुंतवणूक आणि भविष्य नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील आणि मानसिक समाधान मिळेल. बुध राहू युतीचा हा काळ केवळ आर्थिक लाभापुरता मर्यादित नसून विचार, संवाद आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात नवे प्रयोग आणि बदल घडवणारा ठरू शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेणाऱ्यांसाठी हा काळ संधीचा ठेवा करू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींसाठी धनशक्ती राजयोग अडकलेली कामे पूर्ण करणारा ठरेल. दीर्घकाळ मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. अचानक धनलाभाचे योग असून शेअर बाजार किंवा गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विश्वासार्हता आणि सुख वाढेल. वाहन किंवा घर खरेदीसारखे मोठे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल मानला जातो. नव्या व्यवसायाची किंवा स्वतंत्र कामाची सुरुवात करण्यासाठी ही ग्रहस्थिती साथ देणारी आहे. मंगळ शुक्र युतीबरोबर बुध आणि राहूची उपस्थिती हा योग केवळ धनलाभापुरता मर्यादित ठेवत नाहीत, तर धोरणात्मक विचार, धाडसी निर्णय आणि अचानक मिळणाऱ्या संधी यांनाही चालना देते. त्यामुळे या काळात योग्य नियोजन, सावध गुंतवणूक आणि दीर्घकालीन दृष्टी ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते. तुमच्यासाठी त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो, कारण हा योग तुमच्या राशीच्या धन आणि वाणीच्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे या काळात वेळोवेळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच पैशांशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात आणि जुने व्यवहार सुटण्याची शक्यता आहे. या काळात योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे नशीब अधिक मजबूत करू शकतो. कुटुंबातील लोकांशी तुमचे संबंधही अधिक चांगले होतील. तसेच या काळात व्यावसायिकांना अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. या राशीखाली जन्मलेल्यांसाठी राहूचे शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या स्थानात भ्रमण अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल असू शकते. राहू या राशीच्या 2ऱ्या घरात आहे. धनाच्या घरात राहूच्या उपस्थितीमुळे अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. तसेच मालमत्तेतून महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतो. जुन्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सोडवली जाऊ शकतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. या राशीच्या 8व्या भावावर राहूचा प्रभाव पडत आहे, ज्यामुळे अनपेक्षित घटना किंवा अनपेक्षित लाभ होऊ शकतात. म्हणून आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या आणि ते खाजगी ठेवा. तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत आनंददायी वेळ घालवा. तुमच्या कुटुंबातील कोणतेही चालू असलेले संघर्ष संपुष्टात येऊ शकतात. मकर राशीच्या लोकांना व्यावसायिकदृष्ट्याही मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी संवाद साधू शकता, जे खूप फायदेशीर ठरू शकते. त्यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा मकर राशीतील प्रवेश लाभदायी सिद्ध होईल. हा काळ
तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. धनुराशीच्या लोकांसाठी राहू नक्षत्रातून सूर्याचे भ्रमण महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते. त्यांना त्यांच्या नोकरीत संपत्ती आणि प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल शक्य आहेत. ते विविध स्रोतांद्वारे उत्पन्न मिळू शकतात. त्यांना जुने मित्र भेटू शकतात. मंगळाच्या कुंभ राशीतील प्रवेशाने धनुराशीच्या लोकांना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. अचानक धनलाभ होतील. आयुष्यातील अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. धनुराशीवर शनीचा ढय्या आहे आणि शनी अस्त होणे तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. अटकलेले काम सुरळीत होतील. सुखसुविधांमध्ये वाढ होईल. अचानक संपत्ती खरेदीचे करण्याचे योग निर्माण होतील. नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करता येईल. एकूणच वेळ अत्यंत अनुकूल राहणार आहे. तुमच्यासाठी त्रिग्रही योग सकारात्मक ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या 3ऱ्या भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढतील. तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. जर तुमचा व्यवसाय किंवा काम परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. या काळात भाऊ बहिणींचे सहकार्य मिळेल. तसेच या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत शनी 4th भावात वक्री, बृहस्पती 7म भावात, राहू 3ऱ्या भावात आणि केतू 9म भावात कायम राहील. याच्या व्यतिरिक्त सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या 2ऱ्या भावात असतील. तर महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत हे 4ही ग्रह 3ऱ्या भावात राहूने युती करतील. अशा प्रकारे तुमच्या 3ऱ्या भावात महिन्याच्या उत्तरार्धात पंचग्रही योग बनेल. नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चांगले वागावे. कारण त्यांच्यापैकी काही समस्या निर्माण करू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला राहील. काही पैसे गुंतवून आणि काही जोखीम घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकाल. महिन्याची सुरुवात प्रेम गोष्टींसाठी चांगली असेल आणि उत्तरार्धात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचे नाते मजबूत मित्रांची संख्या वाढू शकते. तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा आणि मित्रांसोबत मजा करण्याचा आनंद घ्या. विवाहित जातकांसाठी हा महिना चांगला असेल. तुमचा जोडीदार काही मुद्द्यांवर कठोरपणे बोलू शकतो. हे शब्द चांगले असले तरी ते तुम्हाला वाईट वाटू शकतात. विद्यार्थी कठोर परिश्रमाने चांगले परिणाम मिळवतील आणि या महिन्यात त्यांचे यश वाढेल. आर्थिकदृष्ट्या महिन्याचा पहिला भाग अधिक अनुकूल असण्याची शक्यता आहे. कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या येण्याची चिन्हे नाहीत. तुमचे उत्पन्न जितके नियमित आणि वाजवी असेल तितके तुमचे आर्थिक निर्णय चांगले असतील आणि तुमचे आर्थिक नफाही जास्त असेल. छोट्या छोट्या संधी देखील तुमची बचत वाढवू शकतात आणि तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात. नियोजन आणि दीर्घकालीन एकत्रीकरणासाठी हा महिना चांगला दिसत आहे. नवीन लीड्स, भागीदारी आणि संधी उदयास येतील. तुमचे व्यवसाय वाढत राहू शकतात. विद्यमान ग्राहक तुमच्या उत्पादनांमध्ये किंवा सेवांमध्ये पुन्हा रस घेऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात. यशस्वी मार्केटिंगमुळे
ब्रँड जागरूकता आणि तुमचा विश्वासार्हता वाढू शकते. तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल स्पष्टता मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही दीर्घकालीन रणनीती विकसित करू शकता. तथापि ग्राहकांचा आधार वाढवण्यावरून किंवा ग्राहकांशी संपर्क वाढवण्यावरून किरकोळ संघर्ष उद्भवू शकतात. एकूणच फेब्रुवारी महिना मंद पण स्थिर वाढ आणि व्यवसाय विकासाला पाठिंबा देऊ शकतो. शालेय मुले विचलित होऊ शकतात आणि त्यांच्यात विसंगती निर्माण होऊ शकते. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी स्वतःला दबलेले, मंदावलेले किंवा अगदी थकलेले देखील वाटू शकतात. संशोधन विद्यार्थ्यांना पर्यवेक्षण डेटा किंवा अंतिम मुदतीशी संबंधित समस्या देखील येऊ शकतात. तथापि ते संशोधनासाठी सुव्यवस्थित शिस्तबद्ध दृष्टिकोनाद्वारे त्यांचे निराकरण करू शकतात. आणि त्यानंतर आहे मीन राशी. मीन राशींच्या व्यक्तींसाठी देखील चंद्राचे महाशिवरात्रीला होणारे गोचर नक्कीच लाभदायक ठरेल. तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल. भौतिक सुखसुविधा वाढतील. करिअर व्यवसायात भरपूर यश मिळेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. नातेसंबंध मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. मीन राशीसाठी शुभ आणि फायदेशीर राहील. कठोर परिश्रमाने जास्त नफा आणि यश मिळू शकता. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थितीचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला सहकार्यांचा पाठिंबा मिळत राहील, ज्यामुळे सुरळीत प्रगती होईल. मागील काम तुम्हाला नफा मिळवून देऊ शकते. तुमच्या व्यवसायातील उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक व्यवसायात गुंतलेल्यांचा दिवसही चांगला जाईल. राहूच्या नक्षत्रातून सूर्याचे भ्रमण मीन राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. दीर्घकाळापासून असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. मूळ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व प्रभावी होईल. घर किंवा जमीन यासारखी स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. करिअरची एक नवीन दिशा यशाचा मार्ग मोकळा करू शकते. निर्णय घेण्याची क्षमता सुधारू शकते, ज्यामुळे त्यांना नवीन जीवन सुरू करता येईल. मीन राशीच्या लोकांसाठी शनी बुधाचा योग खूपच आनंददायी ठरेल. नवीन संपत्ती खरेदी करू शकता. पैशांच्या अडचणी दूर होतील. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. मीन राशींवर शनी 7.5चा दुसरा टप्पा चालू आहे. अशा परिस्थितीत शनी अस्त होणे सकारात्मक ऊर्जा देईल. आत्मबल वाढेल आणि करिअरमध्ये मोठे यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. व्यवसायातील भागीदारीत लाभ मिळण्याची संधी असेल. 6व्या स्थानाचा स्वामी सूर्य आहे आणि 8व्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. या प्रकरणात या दोघांच्या संयोगामुळे 12व्या स्थानात विपरीत राजयोग तयार होत आहे. या राशीच्या विवाह स्थानात शनी देखील विराजमान आहे. अशा प्रकारे या राशीच्या लोकांच्या दीर्घकाळच्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. भावंडांबरोबर चांगला वेळ घालवता येईल. तुम्ही विलासी जीवन जगाल. तथापि यासाठी तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागू शकतो. सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. शनीमुळे मानसिक तणाव होता, पण आता या राशीतील ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. परदेशात तुमचा काही पैसा अडकला असेल तर तो परत मिळण्याची शक्यता आहे. परदेशी व्यापारातून चांगला पैसा मिळू शकतो. अडकलेला पैसा परत मिळेल. याबरोबरच अचानक धनलाभाचा योगही बनत आहे. गुरुची दृष्टी 8व्या स्थानावरही पडत आहे. अशा परिस्थितीत ज्योतिष्य, तंत्र, मंत्र संशोधनाशी संबंधित लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. मीन राशींवर शनी 7.5चा दुसरा टप्पा चालू आहे. अशा परिस्थितीत शनी अस्त होणे सकारात्मक ऊर्जा देईल. आत्मबल वाढेल आणि करिअरमध्ये मोठे यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. व्यवसायातील भागीदारीत
लाभ मिळण्याची संधी आहे. हा महिना मीन राशीतील जातकांसाठी मिश्रित रूपात फळदायी राहणार आहे. पूर्ण महिना राहू तुमच्या द्वादश भावात आणि शनी तुमच्या राशीमध्ये विराजमान राहतील. याच्या व्यतिरिक्त केतू 6व्या भावात आणि वक्री अवस्थेत बृहस्पती पूर्ण महिना चतुर्थ स्थानात विराजमान राहील. महिन्याच्या सुरुवातीला बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ तुमच्या एकादश भावात विराजमान राहतील. 3 तारखेला बुध आणि 6 तारखेला शुक्र द्वादश भावात येतील आणि राहूसोबत युती करतील. त्याच्या पश्चात 13 तारखेला सूर्य आणि 23 तारखेला मंगळही तिथेच येतील. आर्थिक दृष्टिकोनातून महिन्याचा पहिला भाग अनुकूल असेल तर दुसऱ्या भागात खर्च वाढेल. महिन्याच्या उत्तरार्धात शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. नोकरी करणारे लोक कठोर परिश्रम करू शकतील आणि चांगली बातमी अशी आहे की तुमच्या प्रयत्नांना पूर्ण यश मिळेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यावसायिकांनी दीर्घकालीन योजना लक्षात घेऊन काम करण्यावर लक्ष केंद्रित करावे. यामुळे त्यांची स्थिती मजबूत होईल. महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यांचे लक्ष विचलित होईल, परंतु दुसऱ्या भागात ते त्यांच्या कठोर परिश्रमाने हळूहळू परिस्थितीवर मात करतील आणि त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतील. कौटुंबिक जीवन चांगले राहण्याची अपेक्षा आहे. प्रेमसंबंधांचे परिणाम मिश्रित दिसू शकतात, तर वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.